मिनिटात 3 षटकं संपली पाहिजे. थोडेसे सहकार्य करा, कारण आता 6:24 झाले. 12 मिनिटात 3 षटकं संपली पाहिजेत, नाहीतर मग 2 षटकांचा आम्ही सामना खेळवायला असता. मात्र करो के मरो स्थितीतला सामना आहे, म्हणून हा सामना आम्ही 3 षटकाचा खेळवतोय. आणि त्याचबरोबर दोन्ही संघ पॉईंट टेबलला 4-4 गुणांनी आहेत. जो संघ विजय होईल तो सुपर 10 मध्ये जाईल, जो हारेल तो पुन्हा एकदा 365 दिवसाची वाट पाहिल आणि या ठिकाणी येईल. त्याचबरोबर आजच्या खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी ज्यांची सातत्याने मदत होते, काय सांगावं या दोन्ही व्यक्तिमत्वांबद्दल. ती 2 व्यक्तिमत्व म्हणजे खऱ्या अर्थाने एका बाजूला जयवंत दादा आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत एक एवन जोडी आपण असं म्हणूया की गणपतजी वारगडे साहेब. त्याच्यामुळे एवन जोडी आहे आणि त्या एवन जोडीचं आमच्यावर खूप प्रेम आहे, हे वाक्कण्य जोगा आहे. स्पीडअप करायचं, सामना स्पीडअप करायचा विनंती आहे. स्वर्गीय हरिप्रतिष्ठान वाकस आणि मला वाटतं गणपती वारगडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि एक विनंती करेन की दोन्ही संघांनी कुठलीही टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 12 मिनिटात हा सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. पहिली इनिंग या ठिकाणी आपण थोडस सरांचं मनोगत व्यक्त करूया आणि मनोगत ऐकूया. नमस्कार सर्वांना, जय आदिवासी. झालं का? ओके. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025 दरवर्षी खेळत असताना यावर्षी देखील या आयोजकांनी खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. आणि दरवर्षी आम्हाला एक सर्वांनी एक चांगलं निमंत्रण दिलं जातं आणि आमचं या ठिकाणी कौतुक करून मान सन्मान केलं जात आहे. हे करत असताना हे आयोजक आणि सर्व टीम सहकार्य हे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या मंडळीची दखल घेत असतात आणि दखल घेऊन आमच्या सारख्या अनेकांनी या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आदिवासी समाज संघटित केले जातात. त्याच पद्धतीने आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून महादेव पिरकड असतील, विष्णू खैर असतील, शरद सर असतील, वाघे सर असतील, हे सर्व लोक, प्रकाश पवार असतील, हे सर्व लोक एक आदिवासी तरुण संघटित करण्यासाठी हे आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून नेहमी पुढाकार घेतात. आणि हा पुढाकार घेत असताना खरोखर आदिवासी समाजामध्ये एक चांगला एक संघ जातो आणि संदेश बरोबर लोकांचं एक मनोरंजनाचे देखील एक चांगलं काम केलं जातं. हे असे सर्व आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या सर्व सहकार्यांना मी आणि सर्व खेळाडूंना मी एक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांचं आभार मानतो. जय हिंद, जय आदिवासी. थँक्यू दरवडा सर. आज खूप चांगलं मनोगत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांच्यानंतर शील साहेबांचं देखील आपण मनोगत व्यक्त करूया आणि त्यांचं मनोगत आपण ऐकूया. सर्वांना मानाचा जय आदिवासी. आज दरवर्षीप्रमाणे काही वर्षी रायगड प्रीमियर लीग ही मोठ्या उत्साहात आणि संघर्षपूर्व आणि एकदम नियोजनबद्ध चालू आणि ह्या रायगड प्रीमियर लीगचे ह्या वर्षाचे अध्यक्ष माननीय श्री महादेवजी पिरकड साहेब, तसेच त्यांचे सहकारी विष्णू खैर, आपले शरद सर, परत आपले सर आहेत इकडचे, तसेच त्यांचे पूर्ण कमिटी यांचं खरंच कौतुक जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्हाला त्यांनी आमंत्रित केलं आणि आमचा एक सत्कार सोहळा एक खूप चांगल्या पद्धतीने केला. त्याबद्दल मी त्यांचा खरंच एक मनापासून आभार मानतो की ही टीम नुसती क्रिकेट खेळायचं किंवा खेळवायचं हे पाहत नसून एक सामाजिक क्षेत्रातलं सुद्धा एक महत्त्वाचं काम हे टीमचे सदस्य आणि अध्यक्ष करत आहेत. तर या पूर्ण टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही शरद सर आणि पूर्ण तुम्ही दरवर्षीप्रमाणे जसं नियोजन करता तसं ह्याही वर्षी तुमचं उत्तम नियोजन इथं झालेलं आहे आणि आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केलात आणि आपल्या आदिवासी समाजाला प्रेरणा तुम्ही दिलीत की
एकत्रित व्हा, एकत्र या, संघर्ष करा आणि ह्या जे तत्वाने तुम्ही आज खेळवता रायगड प्रीमियर, त्याबद्दल मी तुम्हाला तुमच्या मनापासून खूप खूप आभार मानतो. जय आदिवासी. आणि खऱ्या अर्थाने ज्यांची थाप पाठीवर आहे आमच्या सर्वांच्या पाठीवर आणि ती स्वतः एक चांगली व्यक्ती आहे म्हणून ते आम्हाला चांगलं सांगतायत. फारसा आम्ही काही करत नाही, मात्र त्यांची सहकार्य, त्यांचं प्रेम आमच्यावर सातत्याने लाभतं म्हणून जगदादा यांचं आदराने नाव घेतलं जातं. का घेतलं जातं त्याच्या मागे एक इतिहास आहे. कारण त्यांना माहिती आहे सामाजिक कामामध्ये बरीच लोक सामाजिक काम करत असतात, मात्र त्यांच्या समोर, त्यांच्या डोळ्यासमोर काहीतरी ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत. त्या उद्दिष्टांची परापूर्ती मात्र त्यांच्या माध्यमातून नेहमीच आमच्या पाठीवर राहते. धन्यवाद. गो टू कॉम्बॉक्स. चला पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. कार्पेटच्या आधारावरती चेंडू खेळला गेला. एक धाव एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं. जाता जाता या ठिकाणी थर्ड अंपायर. केटीसी लाईव्हचं काम थोडंसं वाढलं गेलंय. काय घडतंय आपण पाहूया, लगेचच पाहूया आणि लगेचच निर्णय देखील येईल. निश्चितपणे काय घडतंय, विकेट आहे की नाही आहे, पॉपिंग क्रीज त्याने कव्हर केली आहे की नाही आहे. चला सेफ झोन आहे. धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या 6 या आकड्यावरती 6ची धावसंख्या. टोंबरे सर, आज संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकाची मॅच आणि 3 षटकामध्ये आपल्याला करो या मरोची मॅच पाहायला मिळते. आणि निश्चितच ऑन द स्ट्राईक आपण पाहतो अनिल जी हिरवा. जबरदस्त कार्पेट पद्धतीने चेंडूला टोलल मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू फील्ड होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अवघी एक धाव या ठिकाणी मिळते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 7च्या घरामध्ये. अजूनही एकेरी आकडा सुरू आहे. दुसरा षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना दोन्ही संघ खऱ्या अर्थाने विचार करत असतील की सुपर 10चा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. आता संघर्ष करावा लागेल. एका पाठोपाठ अनेक संकट येतील, त्या संकटांना मात्र आज भिडावं लागेल. शैलेश मात्र या ठिकाणी डॉट चेंडू खेळतोय. अशा प्रकारचे डॉट जर चेंडू खेळले गेले तर निश्चितच सामन्यापासून आपण खूप अंतरावर जाऊ. पराभव आज स्वीकारावा लागेल. जर चौकार षटकांची आतषबाजी मात्र आता करावी लागेल. क्षमता आहेत निश्चित शैलेशकडे, ते क्षमता आहेत, त्या क्षमतांचा आज वापर करावा लागेल. आणि जबरदस्त पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र असा पलटतो. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी शैलेश कातकरे या ठिकाणी डॉट खेळतोय. नॉन स्ट्रायकरला मात्र आशाभूत नजरेने मात्र अनिल हिरवा उर्फ बंड्या या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. कल्पेश पुन्हा एकदा राईट टॉपवर विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. उर्वरित अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू टोलावला. चेंडूची उचलफेक होईपर्यंत चेंडू आउट ऑफ द पार जातोय. गुळीच्या वेगाने पहिला चौकार या स्पेल मधला आपल्याला पाहायला मिळतोय. एक अत्यंत संघर्षमय चौकार या ठिकाणी पाहायला मिळालाय. या चौकाराने मात्र धावफलक वधारेल. धावफलक दुहेरी डिजिट मध्ये जाऊन पोहोचेल. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 11 धावा. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. मला वाटतंय अजून उर्वरित षटक संपलेला आहे. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कृपया सामना स्पीडअप करायचा आहे. जशी तुम्हाला घाई आहे तशी वेळेचं बंधन आहे, याची नोंद घ्यायची आहे. कल्पेश पुन्हा एकदा राईट टॉपवर विकेट मारा करतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा जोरकस फटका मारायचा होता. चेंडू जातो अक्रॉस द लाईन खेळल्यामुळे डॉट. आणि अशा प्रकारचे 3 चेंडू डॉट खेळलाय शैलेश या षटकातले. 11 धावा धावफलकावर लागल्यात. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. करो का मरो स्थितीतला सामना आहे. कृपया विनंती आहे की सामना स्पीडअप करायचा आहे, वेळ घ्यायचा नाही. 11 धावा धावफलकावर लागल्यात. बिनबाद 11 धावा. आणि निश्चितच कारण तदनंतर जे शतरक्षक आहेत त्यांनाच फलंदाजी करायची आहे. त्यामुळे सामना जेवढा स्पीडअप करता येईल तेवढं दोन्ही अगदीच फलंदाजी करत असताना थोडस, मग अन्यथा जर मोठी धावसंख्या झाली तर अडचण निर्माण होईल. सुधीर पवार ऑन द स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर एक डावकुरा फळीचा. निश्चितच डावकुरे हाताचा हा गोलंदाज. तर ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय अनिल हिरवा. आणि अनिल हिरवा म्हटला की निश्चितच एक जबरदस्त मॅसिव्ह हिट लगावणारा एक फलंदाज, एक अष्टपैलू फलंदाज बिलवलं संघाकडून सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळत असताना. तर सुधीर पवार ऑन द स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. 11 धावा धावफलकावर लागला. शॉर्ट पिच चेंडू होता. जोरकस फटका मारायचा होता. वाईड लॉंगर रिजन मध्ये. प्रमोद चूक करणार नाही. पहिल्या गड्याचा पतन झालाय. डगआउटचा शिकार झालाय. अनिल हिरवा बॅट मध्ये ताकद होती मात्र जोर कमी पडला आणि पहिल्या गड्याचं पतन झालंय. तर निश्चितच अनिल हिरवा बॅक टू पॅव्हिलियन.
नवीन फलंदाज या ठिकाणी तिसरा षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावर धावा फक्त एका शैलेशच्या फटक्यामध्ये चौकार पाहायला मिळाला आणि 11 धावा धावफलकावर लागल्या. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कोणी हरलेलं नाही, कोणी जिंकलेलं नाही. मात्र सामना अजून मैदानात आहे आणि मैदानातला सामना मात्र कोण जिंकेल हे कोणीच सांगू शकत नाही, कारण येणारे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. ऑन द स्ट्राईक कैलास. बऱ्याच दिवसानंतर कैलास शॉर्टपिच चेंडू होता. जबरदस्त मॅसिव्ह हिट लगावला. वाडीश लॉंगर डिझाईन मध्ये चेंडूची उचलफेक होते. प्रकाश मात्र या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान चेंडूची उचलफेक होईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 13च्या घरामध्ये 1 बाद 13 धावा. आपण सामना पाहतोय खऱ्या अर्थाने माडपाई माडा बनाबा स्वर्गीय हरी मिरकुडे प्रतिष्ठान वाकास. हा चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या जवळून जातोय. चेंडू जातोय आव्हांतर. बॅक टू बॅक खऱ्या अर्थाने जर विचार केला तर जास्तीत जास्त शैलेशला खेळणं गरजेचं होतं, कारण कैलास मध्ये ती क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, बरीच सामने खेळण्याचा अनुभव आहे. मात्र आता तब्येत कदाचित सरावाचा अभाव असावा. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट खेळतोय हा कैलास. अशा प्रकारचे डॉट चेंडू तुम्हाला पराभवाच्या छायेत नेऊन सोडतील. डॉट जेवढे चेंडू टाकले जातील तेवढे सामन्यापासून निश्चितच लांब जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल. फुटा चेंडू आणि या चेंडूला माफ करणार नाही कैलास सारखा एक मात्ताभर मोठा फलंदाज. एक मॅसिव्ह हिट. ARPL मॅसिव्ह षटकार. या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 19 धावा. 1 बाद 19 धावा. उर्वरित 1 चेंडू फक्त शिल्लक आहे. आणि या चेंडूवर मात्र 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्यासाठी प्रयत्न. कैलास बाद होणार का? आणि मात्र दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी कैलास या ठिकाणी बाद होतोय. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळेल. धावफलकावर धावा लागल्यात. 18 चेंडूच्या समाप्ती अंती फक्त आणि फक्त 20 धावा आणि उर्वरित येणारे 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सामना मात्र स्पीडअप करायचा आहे. जायचं आहे आपण या ठिकाणी जायचं आहे. माडपाई बाडप आपण त्वरित या ठिकाणी जायचं आहे. एका रांग्यामध्ये शिस्त आपली, ज्या शिस्तीने तमाम आदिवासी बांधव खऱ्या अर्थाने ओळखला जातो, ती शिस्त जर ओपन टुर्नामेंटला सुद्धा जर कोणी दिली असेल तर ती खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाने. तर खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये नरेशजी शीद ज्यांनी या खऱ्या अर्थाने 2 वर्ष आमच्या समवेत ते जोडले गेलेत. गेल्या वर्षी सुद्धा ते स्वतःहून या ठिकाणी आले आणि त्याचबरोबर आमच्याशी जोडले गेले. उत्कृष्ट समालोचक, त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्याचा योग या ठिकाणी सन्माननीय महादेवजी पिरकड आणि त्याचबरोबर विष्णूजी खैर यांच्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलं जात आहे. नरेश शीद साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. एक जबरदस्त आवाज ज्यांची खऱ्या अर्थाने चर्चा झाली ते नरेश शीद यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सामना मात्र या ठिकाणी त्वरित चालू करायचा आहे. 21 धावांची गरज आहे. 18 चेंडू 21 धावा. आव्हान सोपं आहे, कठीण आहे, सोपं आहे आणि जेवढं कठीण वाटतं तेवढं ते सोपं असतं आणि जेवढं सोपं असतं ते तेवढं कठीण स्थितीत येऊन ठेवतं. सामन्यामध्ये करोक्या मरुस्थितीतला सामना. 18 चेंडू 21 धावा. धन्यवाद नरेश सर, आपण या ठिकाणी आलात आणि त्याचबरोबर आमच्या शृंखलेला आपण जो अमूल्य खऱ्या अर्थाने अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आपला खूप खूप आभार आणि धन्यवाद. तर सर्वांना पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय. अंतिम सामना, करोके मरुस्थितीतला सामना, आयुष्यभर आठवेल असा सामना, शेवटचा क्षण. प्रथमतः सर्व आयोजकांचं मी अभिनंदन करेन की सर सलग 3 वर्षे तुम्ही मला या स्पर्धेमध्ये संधी दिली. तुमच्यासाठी एक गोष्ट निश्चितपणे म्हणेन की निरोप घेतो आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला सपोर्ट दिला, तुम्ही माझा आवाज आणि या आवाजाची तुम्ही काळजी घेतली त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. थँक्यू.
धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने आपण आपला 3 वर्ष आम्हाला सातत्याने आमच्या समेत जोडले जातात, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी आपला आभार मानतो. आणि काय सामना आपण पाहतोय मैदानात, 30 यार्ड सरकारचा षटक असताना आणि मला वाटतं ज्यांचं खऱ्या अर्थाने खूप मोठं येणार आहात, यायचंय आपण, काही टेन्शन नाही, तुम्ही आल्याशिवाय मजा नाही, तुम्ही आमच्या समोर जोपर्यंत आहात. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक 2 फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर मात्र प्रकाश बाद झाला, पुन्हा एकदा तदनंतर मात्र एक मोठा फलंदाज बाद झाला, तो प्रमोद शिंगवा बॅक टू पॅव्हिलियन. आणि आता मात्र हॅलो 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 आणि समीकरण येऊन ठेवलंय. तब्बल 18 चेंडू 21 धावांची गरज असताना आता समीकरण आलाय. धावफलकावर धावा लागल्यात, अजून एकही धाव मात्र धावफलकावर लागली नाही. येणारे 16 चेंडू 21 धावांची गरज. सुधीर पवार ऑन द स्ट्राईक. डावखुऱ्या फळीचा हा फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. आता शैलेश काय जादू गोलंदाजी करावी लागेल आज, मात्र गरज आहे आपल्या संघाला, आपल्या गावाला, आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करावी लागेल. जबरदस्त प्रहार चढवला मिड विकेट रिझर्व मध्ये, जबरदस्त मॅसिव्ह चौकार या स्पेल मधला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निश्चितच चौकाराने मात्र स्वागत केलंय ते शैलेश कातकरी यांचा. तब्बल 3 चेंडूची फेकी झाली, 2 फलंदाज बाद केले. तिसऱ्या चेंडूवर मात्र 4 धावा धावफलकावर लागतील, अजूनही 17 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र जबरदस्त एडला, त्या ठिकाणी मात्र टॅपिंग क्रिकेट खेळायचं होतं, मात्र सुधीरला वाटला का चेंडू येईल आपल्या अंगावर, पण शैलेश तेवढा हुशार आहे, त्याला माहिती आहे सुधीर हा चेंडू मात्र अंगावर खेळतोय, म्हणजे आपण आपली गोलंदाजी काहीतरी वेगळी करावी आणि ऑफ स्टिकच्या जवळ चेंडू या ठिकाणी टाकलाय. शेवटचा चेंडू असावा या षटकाने. बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांनी अभ्यंतर घोषित केला. 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल आणि 1 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचला. 5 धावा, 5 धावा धावफलकावर लागल्या. 21 धावांचा माफक असा आव्हान होतं, त्या आव्हानाला मात्र किंडार पाडण्याचं काम या गोलंदाजांनी केलंय. माडपाय माडप संघाचे गोलंदाज. हा चेंडू मात्र वाडीश लॉंग प्रिझन मध्ये खूप वेगाने जातोय, चौकार आणि 4 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 9. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 13 चेंडू आणि 12 धावेची गरज या ठिकाणी. आता मात्र डॉट चेंडू फेकावे लागतील. सुधीरने 2 चौकार ज्या पद्धतीने ठोकले त्याने आपल्याकडे सामना खेचून आणण्याचा प्रयत्न केलाय. अंतिम 30 सरकारला षटकातला हा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकला जातो, डाव्या इष्टांच्या बाहेरून चेंडू जातोय, अभ्यंतर फेकला जातो. 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल आणि 1 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतो. दुहेरी अंकामध्ये धावा जाऊन पोहोचतील त्या 10 किती आता किती 10 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम चेंडू असेल या षटकातला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जोरकस फटका मारलाय. शतरक्षक चेंडू खाली येतोय, फील्ड करणार का? 1 धाव पूर्ण झाले. कल्पेश नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच 2 धावा या ठिकाणी मिळतील. या 2 धावांनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 12च्या घरामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. आजचा दिवस खऱ्या अर्थाने 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये खूप छान पद्धतीने आपल्याला सामने पाहायला मिळाले. कोणत्याही प्रकारे तू मैमई झाली नाही. आनंदाने सगळ्यांनी आयोजन खऱ्या अर्थाने आयोजित असा सामन्याचा आनंद घेतला. प्रत्येकाला संधी मिळाली आणि ज्याला संधी मिळाली त्या संधीचं त्याने सोनं केलं आणि सर्वांनी खऱ्या अर्थाने या 5 संघांनी काय सहकार्य केलंय आम्हाला आयोजकांना. असं सहकार्य निश्चितच लाभावं. प्रत्येकाच्या अंतःकरणात जर जाणीव निर्माण झाली तर बऱ्याचशीच आर्थिक कामं तुमची सोपी होऊन जातात.
म्हणून ती जाणीव एकमेकांच्या अंतकरणात ठेवणं गरजेचं आहे. येणारे 12 चेंडू आणि उर्वरित धावसंख्येची गरज आहे ती स्वर्गीय हरिप्रतिष्ठान वाकस संघाला 9 धावा, फक्त आणि फक्त 9 धावा. सुधीर पवार नॉन स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळतं. ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय निश्चितच कल्पेश. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, डाव्या इष्टांच्या बाहेरून जातो. पंचाने आपण तर घोषित केलाय 1 धाव या ठिकाणी मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मला वाटतंय अजय पवार. एक डावखुऱ्या शैलीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढी डावखुरी गोलंदाज असतात ते व्हेरिएशन मात्र खूप छान पद्धतीने करतात. मात्र 8 धाबांची गरज आहे. जोरकस फटका मारलाय कल्पेशने, शतरक्षक चेंडू खाली आहे. चूक होणार का? फलंदाजाला माघारी पाठवलं जाणार आणि मला वाटतं त्या ठिकाणी भानुदास असावा. त्या भानुदासने सोप्पा झेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. कल्पेश सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांचकता निर्माण झाले. अजूनही 8 धाबांची गरज. 11 चेंडू 8 धाबा, 11 चेंडू 8 धाबा असं समीकरण या ठिकाणी येऊन ठेपलाय. तर नवीन फलंदाज राहुल. 11 चेंडू 8 धाबा, 11 चेंडू असं समीकरण पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर आज मात्र अजयला खऱ्या अर्थाने आज जादुई गोलंदाजी करावी लागेल. ही मॅच नाही तर ही मॅच आपण इथे हारलो तर तब्बल 365 दिवस आपल्याला वाट बघावी लागेल. मात्र हा क्षण जर आनंदाने ढकलायचा असेल, आनंदाने जर मोजायचा असेल तर मात्र या ठिकाणी 2 धावा तर निश्चितच पूर्ण होतील. सुरेख अशा प्रकारची फलंदाजी, चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. या 2 धावा आणि 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचला तो 15च्या घरामध्ये. अद्याप येणारे 10 चेंडू आणि 6 धाबांची गरज. येणारे 10 चेंडू आणि 6 धाबांची. मला वाटतंय विशाल जो मल्टी टॅलेंटेड स्कोरर आहे ते माझ्या समोर जोडले गेले. निशांत सुद्धा या ठिकाणी जोडला गेला. खऱ्या अर्थाने त्यांना वाटलं होतं अजून 10 धाबा असत्या तर मात्र कोणी कोणाची तरी पिसं उपटली असती. मात्र या ठिकाणी अत्यंत पद्धतीने सेफेस्ट शॉट खेळून तुम्ही या ठिकाणी सामना विजय करू शकणार आणि 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 16च्या घरामध्ये येणारे अजूनही 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. आता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होतं. 12 चेंडू 7 धावा नाही झाल्या माथन रायडर संघाला. सामना टाय करायचा होता. याच्याने ओपनर फलंदाज होते अविनाश वाघ असतील, त्याचबरोबर हरचंद्र पारदे असतील, स्टेशन ठाकूरवाडी. काही होऊ शकतं, क्रिकेट आहे. मी 6 चेंडू 38 धावा होताना पाहिलेले आहेत आणि 6 चेंडू 6 धावा न होताना सुद्धा पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं फंबल झाला शतरक्षक. 1 धाब या ठिकाणी अंकित केली जाईल आणि एका धाबेने स्लो का होईना ठक 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 खऱ्या अर्थाने भासते. मात्र आता या सामना मात्र पूर्णपणे खऱ्या अर्थाने स्वर्गीय हरिप्रतिष्ठान वाकस निरकुटे प्रतिष्ठान वाकस संघाच्या बाजूने हा सामना आपल्याला बराचसा सामना झुकताना पाहायला मिळतोय. आता तरी हा सामना झुकलेला आहे त्यांच्या बाजूने. मात्र गोलंदाजाला जादुई गोलंदाजी करावी लागेल आणि सामना आपल्या बाजूने झुकवावा लागेल. तो सामना झुकवला जाणार का? जेवढे डॉट चेंडू फेकले, जर या अगोदरचा 1 धाव वाचवली असती, ही 1 धाव जर वाचवली असती तरी सुद्धा खूप मोठा आव्हान सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन पोहोचला असता. मात्र तसं काही घडणार नाही कारण अजूनही या षटकातले उर्वरित काही चेंडू शिल्लक असावे. मला वाटतंय शेवटचा चेंडू असेल या षटकातला. अजय ऑन द स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या ठिकाणी चेंडू टोलवलाय. शतरक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू या ठिकाणी सुरेख शतरक्षण दरम्यान 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि सामना येऊन ठेपलाय. येणारे 6 चेंडू अवघ्या 2 धावांची गरज. स्पीडअप करायचा सामना, स्पीडअप करायचा आहे. 2 धावा अवघ्या आणि अवघ्या 2 धावा. अवघे 2 धावांची गरज. आणि मला वाटतं जबरदस्त आनंद मिरकुटे यांच्या वडिलांच्या नावाने हा संघ खेळतोय. स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान बाकस संघ आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी प्रकाश पवार असे कमरेवर हात देऊन राहिले. त्यांना माहिती आपला मित्राचा संघ जिंकला पाहिजे
कारण दोन्ही त्यांचे संघ आहेत. जरी मात्र पार्टी भेटेल या अपेक्षेने कदाचित वेगळा आनंद असावा शेवटच्या क्षणी. कारण प्रकाश पवार तब्बल आम्ही 2 वर्ष त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. त्यांची मेहनत सक्सेसफुल ज्या वेळेस होते, DN पवार यांचा डान्स सुद्धा होतो शेवटच्या क्षणी. आणि मग नंतर मला वाटतंय महादेवजी पिरकड आणि प्रकाश पवार दोघेजण जो काय डान्स करतील आणि मग तदनंतर आज यंदा दोघे रडणार आहेत. यंदा दोघे सुद्धा रडणार आहेत. आणि हा काय काय मॅच आहे, काय मॅच आणून ठेवले. 6 चेंडू 2 धावा, 5 चेंडू 2 धावा, तिरफाळाचित केलाय. आता चेंडू दिसेल का नाही तो तिथेच बघा, आम्ही कॉमेंट्री करतो. फक्त आम्हाला सांगा, स्पीडअप करा, स्पीडअप करा. युट्यूबला मात्र मला वाटतं निशांत बागडे आमचे आहेत, ते सांगतात, दिसतात, सब दिसतोय. आणि कारण बरेच जण हा सामना पाहताय, खरोखर मरुस्थितीतला सामना. 5 चेंडू आणि 2 धावा, 5 चेंडू आणि 2 धावा. नाही 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 नाही, असे कित्येक आम्ही पाहिले, असे आम्ही आणि निश्चितच काही मंडळी गोळ्या सोडू दे. आणि मी तर सांगतो, खऱ्या अर्थाने शीत साहेब पण आहेत आणि वारगड साहेब पण आहेत. खऱ्या अर्थाने विरोधक असलेच पाहिजे, तेव्हाच आपल्याला कळतं की आपली दिशा योग्य आहे. ज्या वेळेस सामाजिक कामामध्ये असो, कोणतंही काम असो, तिथे विरोधक पाहिजे. मजा तेव्हाच येते ज्यावेळेस इतर लोक तुमची हारण्याची वाट पाहत असतात. काम करायला मजा तेव्हाच येते ज्यावेळेस इतर लोक तुमच्याकडे बोट दाखवणारी आहेत. फक्त आपण प्रामाणिक काम करायचं, आपल्या मनाला वाटेल असं चांगलं काम करायचं. मैदानात तब्बल योगेश निरगुडा, मॅन फ्रॉम कुंभलवाडी, आमचे बंधू योगेश निरगुडा या ठिकाणी मैदानात आहेत. त्यांना चेंडू दिसणार, कारण कदाचित ते नाईट करून सुद्धा मॅचला आलेत. ते ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत आमचे, आणि हेरले त्याने. मी सांगतो तुम्हाला, त्यांना दिसणार चेंडू. आणि खऱ्या अर्थाने 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात, मला विश्वास आहे. आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये स्वर्गीय हरी प्रतिष्ठान, हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस संघ सुपर 10 मध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे. त्याचबरोबर पराजित झालाय तो निश्चितच माडपाई माडप, जो आमच्या समवेत 3ऱ्या वर्षी जोडला गेला. आणि आज मात्र त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा स्पर्धेची वाट पाहावी लागेल. येणारे उर्वरित काही दिवसांमध्ये ही स्पर्धा पुढच्या वर्षी होईल, त्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागेल. दोन्ही संघांना खऱ्या अर्थाने विजय संघाचं तर हार्दिक अभिनंदन, पण पराजय संघाचं विशेष कौतुक की त्याने आमच्यावर विश्वास दाखवला, आमच्याशी ते जोडले गेले.